एक्झरसाइज 1.2 मधला क्वेश्चन 4. इफ एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2 फाइंड एफ इन्व्हर्स डॅश ऑफ मायनस 2. म्हणजे या फंक्शनचा इन्व्हर्स, त्या इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ॲट ही जी व्हॅल्यू असते ती वायची व्हॅल्यू असते. ॲट वाय इक्वल्स टू मायनस 2 आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे हे जे फंक्शन दिलं आहे आपल्याला कन्सिडर करावं लागणार लेट वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. म्हणून सोल्युशनला स्टार्ट करत असताना मी इथे कन्सिडर करतो लेट वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2. आपण पहिले या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घेऊ. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट एफ डॅश एक्स इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2. आता या फंक्शनचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह इझिली लिहिता येतं. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 3x². डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 अँड 2 इज 0. इन दिस वे वी गेट द डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स इज इक्वल्स टू 3x² प्लस 1. हे झालं दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. डिअर स्टुडंट्स, इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे वी हॅव. इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एफ इन्व्हर्स हा झाला इन्व्हर्स फंक्शन, हे झालं त्याचं डेरिव्हेटिव्ह. एफ इन्व्हर्सचं इन्व्हर्स डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज इक्वल्स टू 1/f'(x). हा त्याचा फॉर्म्युला आहे. इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्याचा हा फॉर्म्युला आहे. इथे तुम्हाला जर क्वेश्चनमध्ये बघितलं तर तुम्हाला एफ इन्व्हर्स डॅश ऑफ मायनस 2 फाइंड करायचं आहे. म्हणजेच वाय इक्वल्स टू मायनस 2 असताना इन्व्हर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू किती हे फाइंड करायचं आहे. वाय इक्वल्स टू मायनस 2 असताना इन्व्हर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू किती आहे. बट ज्यावेळेस आपण इथे वाय इक्वल्स टू मायनस 2 पुट करणार तेव्हा इथे एक्स इक्वल्स टू पुट करावं लागेल. बट वाय इक्वल्स टू मायनस 2 साठी एक्सची काय व्हॅल्यू आहे ते आपल्याला माहीत नाही आणि म्हणून हे जे दिलेलं रिलेशन आहे त्याला मी फर्स्ट नाव देतो आणि वाय इक्वल्स टू मायनस 2 असताना एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड करूया. फ्रॉम फर्स्ट व्हेन वाय इक्वल्स टू मायनस 2 वी गेट y इक्वल्स टू मायनस 2 दिलेल्या इक्वेशनमध्ये जर आपण पुट केलं तर आपल्याला मिळतं y रिप्लेस बाय मायनस 2 विच इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2. मायनस 2 फ्रॉम बोथ द साइड गेट कॅन्सल्ड अँड वी गेट 0 इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस एक्स. आपण याला असं लिहू शकतोय एक्स क्यूब प्लस एक्स इज इक्वल्स टू 0. या इक्वेशनला सॉल्व करूया. यातनं एक्स कॉमन मिळतं. इन ब्रॅकेट वी गेट x² प्लस 1 विच इज इक्वल्स टू 0. सिम्प्लिफाय करू. दोन फंक्शनचं प्रॉडक्ट आहे इज इक्वल्स टू 0 आहे. म्हणजेच आपल्याला मिळतं x इक्वल्स टू 0 और x² प्लस 1 इज इक्वल्स टू 0. सिम्प्लिफाय करू. इथे कन्सिडर होतं x² प्लस 1 इक्वल्स टू 0. कन्सिडर करू. कन्सिडर x² प्लस 1 इज इक्वल्स टू 0. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला x² इक्वल्स टू प्लस 1 राईट साईडला मायनस 1 विच इज नॉट पॉसिबल कारण स्क्वेअर ऑफ रियल नंबर इज नॉट निगेटिव्ह. विच इज नॉट पॉसिबल या नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह आला जे पॉसिबल नाही आहे. म्हणून x² इज नॉट इक्वल्स टू मायनस 1. देअरफॉर x इक्वल्स टू 0 असणार. या ठिकाणी x इक्वल्स टू काय मिळणार आहे आपल्याला 0. म्हणजेच वेन y इक्वल्स टू मायनस 2 when y equals to minus 2 we get x equals to 0. when y equals to minus 2 we get x equals to 0. आपण या रिलेशनला सेकंड नाव देऊ आणि मग फ्रॉम सेकंड मी लिहितो फ्रॉम सेकंड y इक्वल्स टू मायनस 2 असताना एक्सची व्हॅल्यू 0 मिळाली मग y रिप्लेस बाय मायनस 2 म्हणू. म्हणजेच इथे आपल्याला मिळणार एफ इन्व्हर्स आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डॅश ॲट y equals to minus 2 which is equals to 1/f'(x). 1/f'(x) आणि x ची व्हॅल्यू आपण फाइंड केली 0.
म्हणजेच y इक्वल्स टू -2 असताना x इक्वल्स टू काय पुट केलं आपण 0, y इक्वल्स टू -2 असताना x ची व्हॅल्यू तिथे 0 पुट केली. आता आपल्याला f'0 फाइंड करायचं आहे, म्हणजे 3x² + 1 ची व्हॅल्यू 0 असताना किती आहे ते फाइंड करायचं आहे. म्हणजेच 1/3x² + 1 ॲट x इक्वल्स टू 0 आपल्याला फाइंड करायचं. 3x² + 1 ॲट x इक्वल्स टू 0. त्या एक्सप्रेशनमध्ये x रिप्लेस बाय 0 म्हणून आपल्याला मिळतं 3 × 0² + 1 विच इज इक्वल्स टू 1/0² इज 0, 3 × 0 इज 0 + 1, 0 + 1 इज 1, 1/1 इज 1. Therefore f इन्व्हर्स या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची y इक्वल्स टू -2 असताना ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 1. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी एक करेक्शन आहे. टेक्स्टबुकमध्ये f इन्व्हर्स त्याचं डेरिव्हेटिव्ह ॲट x इक्वल्स टू 0 आपल्याला फाइंड करायचं होतं. ॲट y इक्वल्स टू 0 इथे -2च्या ऐवजी टेक्स्टबुकमध्ये 0 दिलं आहे. तर ते जर आपण इथे 0 घेतलं तर ती एक्सची व्हॅल्यू नसते, ती व्हॅल्यू y इक्वल्स टू असते. मग y इक्वल्स टू 0 घेतलं तर आपल्याला ॲन्सर वेगळं मिळतं आणि टेक्स्टबुकमध्ये ॲन्सर 1 दिलं म्हणून आपण त्या 0च्या ऐवजी इथे -2 घेतलं, म्हणजेच टेक्स्टबुकचं ॲन्सर या ठिकाणी काय होतं मॅच होतं. म्हणून आपण y इक्वल्स टू -2 घेतलं. चला परत एकदा सांगतो. दिलेलं फंक्शन होतं त्याला मी y इक्वल्स टू f(x) असं म्हटलं आणि त्याला इक्वेशन फर्स्ट नाव दिलं. त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करू म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करू. x³ डेरिव्हेटिव्ह असतं 3x², xचं डेरिव्हेटिव्ह 1 तर 2चं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. f'(x) आपल्याला मिळालं 3x² + 1. आपल्याला एक रिलेशन माहिती आहे. आपल्याला काय फाइंड करायचं f इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह. f इन्व्हर्स आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल्स टूचा फॉर्म्युला आहे 1/f'(x). हा फॉर्म्युला लर्न करू. याचा थेरम आपण प्रूव्ह केला आहे. आता फ्रॉम फर्स्ट आपल्याला जे फाइंड करायचं तिथे f इन्व्हर्स डॅश ऑफ -2 आहे, म्हणजेच y इक्वल्स टू -2 आहे. बट y इक्वल्स टू -2 इथे पुट केल्यानंतर x ची व्हॅल्यू आपल्याजवळ नाही आहे. मग y इक्वल्स टू -2 साठी x ची काय व्हॅल्यू मिळते ते आपण इक्वेशन फर्स्ट पासनं फाइंड करू. मग y रिप्लेस बाय -2 इन इक्वेशन फर्स्ट वी गेट x³ + x -2. -2 फ्रॉम बोथ साइड्स गेट कॅन्सल्ड. देन वी गेट 0 इक्वल्स टू x³ + x. Interchanging the sides we get x³ + x equals to 0. X common in bracket x² + 1 which is equals to 0. We get x equals to 0 or x² + 1 equals to 0. Consider x² + 1 equals to 0. We get x² equal to -1 which is not possible because square of real number is not negative. Therefore x² is not equals to -1. Therefore we get x equals to 0. Means what? When y equals to -2 we get x equals to 0. So that from second we can write f inverse dash of -2 is equals to 1/f'0. Y equals to -2, x equals to 0. f'0 means the value of 3x² + 1 at x equals to 0. X replaced by 0. Simplify. 0 + 1 is 1. 1/1 is 1. In this way we get the derivative of inverse function at y equals to -2 is 1. Clear? Question 5. Using derivative prove the following. रिलेशन दिलं tan इन्व्हर्स x + cot इन्व्हर्स x equals to π/2. आपल्याला डेरिव्हेटिव्हचा यूज करून याला प्रूव्ह करायचं आहे. सोल्युशनला स्टार्ट करतो. सोल्युशनमध्ये जी लेफ्ट हँड साईड दिली त्याला आपण f(x) न लेफ्ट हँड साईडला आपण f(x) ने डिनोट करू. मग आपल्याला f(x) इज इक्वल्स टू मिळतं tan इन्व्हर्स x + cot इन्व्हर्स x. tan इन्व्हर्स x + cot इन्व्हर्स x. आपल्याला डेरिव्हेटिव्हचा यूज करून हे प्रूव्ह करायचं आहे म्हणून आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). f(x)चं डेरिव्हेटिव्ह असतं f'(x). f(x)चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे f'(x) इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट हँड साईड. राईट हँड साईडमध्ये tan इन्व्हर्स x आणि cot इन्व्हर्स x ची ॲडिशन आहे. इथे ॲडिशन दिली दोन फंक्शनची. वी कॅन सेपरेट द डेरिव्हेटिव्ह. मग आपण लिहिणार डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इन्व्हर्स x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इन्व्हर्स x.
टॅन इनव्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/1 + x². तर कॉट इनव्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं -1/1 + x². या दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, म्हणजेच आपल्याला इथे 1 - 1/1 + x² मिळणार, म्हणजेच 0/1 + x². म्हणजेच सिम्प्लिफाय केल्यानंतर 0/समथिंग इज इक्वल्स टू काय मिळणार आहे, समथिंग. म्हणजेच हे जे फंक्शन कन्सिडर केलं टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स, याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळालं, 0. आणि आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह कुणाचं 0 असतं, तर कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. या ठिकाणी f'(x) = 0, इफ f'(x) = 0, then f(x) is a constant function. then f(x) is a constant function. मग f(x) काय असलं पाहिजे, तर ते कॉन्स्टंट फंक्शन असलं पाहिजे ते, कारण कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं, म्हणून इथे f'(x) 0 आलं, म्हणून ते f(x) हे फंक्शन कोणतं असणार आहे, कॉन्स्टंट फंक्शन. मग मी त्याला कन्सिडर करतो लेट f(x) = k. लेट f(x) = k. f(x) = k याचं मिनिंग होतं फॉर एनी व्हॅल्यू ऑफ x. फॉर एनी व्हॅल्यू ऑफ x f(x) = k. फॉर एनी व्हॅल्यू ऑफ x म्हणजे तुम्ही x ची तिथे कोणतीही व्हॅल्यू घेतली, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ x f(x) = k. म्हणजे तुम्ही x = 1 घेतलं तरी फंक्शनची व्हॅल्यू k असणार, 2 घेतलं तरी फंक्शनची व्हॅल्यू k असणार. कॉन्स्टंट फंक्शन आहे आणि आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट फंक्शनचा ग्राफ f(x) म्हणजेच y असतं आणि y = k. y = k चा ग्राफ हा होरिझॉन्टल लाईन असतं, हा होरिझॉन्टल लाईन असतं. अशा टाईपच्या होरिझॉन्टल लाईनचं इक्वेशन y = k असतं. म्हणजे इथे x ची व्हॅल्यू 0 असेल, इथे पॉईंट कन्सिडर केला, x ची व्हॅल्यू 0 असेल तर इथे y ची व्हॅल्यू k असणार, x ची व्हॅल्यू 1 असेल तर इथे y ची व्हॅल्यू k असणार. म्हणजे या लाईनवर तुम्ही x ची कोणतीही व्हॅल्यू घेतली तरी फंक्शनची व्हॅल्यू काय असणार आहे, k असणार आहे. म्हणजे तिथे फंक्शनच्या व्हॅल्यूवर काहीच इफेक्ट नाही होते. फॉर एनी व्हॅल्यू ऑफ x वी गेट function, the value of function is equals to k. f(x) = k for any value of x. मग आता आपण x ची कुठली तरी व्हॅल्यू घेऊ, म्हणजे सुटेबल व्हॅल्यू घेऊ, जेणेकरून आपल्याला समोरच्या व्हॅल्यूज आपल्याला इथे ऑब्टेन करता येतील. मग मी x ची व्हॅल्यू 1 कन्सिडर करतो. फॉर x लेट x = 1 मी कन्सिडर करतो, लेट x = 1 म्हणजेच आपल्याला इथे मिळतं f(1) = k. मी जे रिलेशन दिलं होतं त्या रिलेशनला इक्वेशन फर्स्ट म्हणतो. आता f(1) = k म्हटलं, त्याला इक्वेशन 2 कन्सिडर करतो. आता आपण f(1) k म्हटलं, मग फ्रॉम इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण x च्या ठिकाणी k पुट करू. इक्वेशन फर्स्ट मध्ये x रिप्लेस बाय k पुट करू, x रिप्लेस बाय 1 पुट करू. x रिप्लेस बाय 1 मग आपल्याला लेफ्ट साईडला मिळणार f(1), इथे मिळणार tan इनव्हर्स 1 प्लस x रिप्लेस बाय 1 आपल्याला मिळणार cot इनव्हर्स 1. डिअर स्टुडंट्स, f(1) ची व्हॅल्यू काय असणार आहे, तर k असणार आहे. f(1) ची व्हॅल्यू k असणार, याचं रिझन असणार इक्वेशन सेकंड. tan इनव्हर्स 1, डिअर स्टुडंट्स tan इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू असते π/4, तर cot इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू पण असते π/4. tan इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू π/4, cot इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू π/4. इथे आपण f(1) = k लिहिलं, त्याचं रिझन लिहितो फ्रॉम 2 इक्वेशनमध्ये f(1) ची व्हॅल्यू k आहे. देअरफॉर k इज इक्वल्स टू आपल्याला π/4 प्लस π/4 म्हणजेच आपल्याला मिळतं π/2. डिअर स्टुडंट, सिम्प्लिफाय केलं तर 4 डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचे ॲडिशन होणार, मग तिथे 2π/4 मिळणार, 2 × 2 = 4 होणार, म्हणजेच आपल्याला आन्सर मिळणार π/2. तर आता k इज इक्वल्स टू π/2 आलं, पण k कशाची व्हॅल्यू आहे, f(x) ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली आपण, k. f(x) = k म्हणून मी k रिप्लेस बाय f(x) म्हणतो, म्हणून f(x) इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळतं, k. पण f(x) काय आहे, tan इनव्हर्स x प्लस cot इनव्हर्स x, आणि म्हणून मी f(x) च्या ठिकाणी असं लिहितो tan इनव्हर्स x प्लस cot इनव्हर्स x इज इक्वल्स टू π/2. याला रिझन देऊ फ्रॉम फर्स्ट. अशा प्रकारे आपण रिलेशन प्रूव्ह केलं, tan इनव्हर्स x प्लस cot इनव्हर्स x इज इक्वल्स टू π/2. परत सांगतो बघा,
युझिंग द डेरिव्हेटिव्ह आपल्याला प्रूव्ह करायचं tan इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स इज इक्वल्स टू पाय बाय टू. डे स्टुडंट सोल्युशनमध्ये मी जी लेफ्ट साईड आहे त्याला एफ ऑफ एक्सनं डिनोट केलं. इक्वेशन 1 म्हटलं त्याला tan इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स या फंक्शनला फर्स्ट म्हटलं. डेरिव्हेटिव्हचा यूज करायचा म्हणून आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स एफ डॅश एक्स इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट. Derivative of tan inverse x is 1 upon 1 plus x square, then derivative of cot inverse x is minus 1 upon 1 plus x square. Denominator same, we can separate the numerators. 1 minus 1 is 0, 0 upon something is equals to 0. In this way we get f dash x equals to 0. आता कोणत्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं तर जे कॉन्स्टंट फंक्शन असतं त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. म्हणजेच जर f dash x 0 असेल तर ते फंक्शन कॉन्स्टंट असणार, म्हणजे f of x हे कॉन्स्टंट फंक्शन असणार. मग आपण कन्सिडर केलं f of x इक्वल्स टू k. मग एफ ऑफ एक्स इक्वल्स टू के केलं म्हणजेच एक्सच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी फंक्शनची व्हॅल्यू के असणार. फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे के. मग आपण कन्सिडर केलं तिथे आपल्याला जे सोयीची व्हॅल्यू आहे एक्सची ती कन्सिडर करायची. आता इथे एक्स इक्वल्स टू 1 का घेतलं तर मला रिझन माहिती आहे. टॅन इनवर्स 1ची व्हॅल्यू पाय बाय 4 असते, कॉट इनवर्स 1ची व्हॅल्यू पाय बाय 4 असते. जर तुम्ही दुसरी व्हॅल्यू तिथे कन्सिडर केली तर त्याचा आन्सर तुम्हाला इथे नाही लिहिता येणार. म्हणून मी x इक्वल्स टू 1 कन्सिडर केलं. x इक्वल्स टू 1 कन्सिडर केलं. बघा इथे परत एकदा हे समजून सांगतो. टॅन इनवर्स 1 आहे, आपल्याला माहिती आहे 1 टॅन पाय बाय 4ची व्हॅल्यू असते. 1 ही टॅन पाय बाय 4ची व्हॅल्यू असते. मग टॅन इनव्हर्स ऑफ टॅन पाय बाय 4 इज इक्वल्स टू किती येतं पाय बाय 4 येतं. त्याचप्रमाणे 1 ही कॉट पाय बाय 4ची व्हॅल्यू असते. मग कॉट इनव्हर्स ऑफ कॉट पाय बाय 4 आन्सर असणार पाय बाय 4. बघा परत सांगतो इथनं आपण ते फंक्शन काय कन्सिडर केलं के. मग फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स एक्सच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी त्या फंक्शनची व्हॅल्यू के असणार. मग आपल्याला जी सुटेबल व्हॅल्यू होती ती एक्स इक्वल्स टू 1 कन्सिडर केली. मग एफ ऑफ 1ची व्हॅल्यू पण काय असणार आहे के. मग मी काय करतो एक्स इक्वल टू 1 इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करतो आणि मग फ्रॉम फर्स्ट आपल्याला मिळतं एफ ऑफ 1 इज इक्वल्स टू टॅन इनवर्स 1 प्लस कॉट इनवर्स 1. 1 व्हॅल्यू का सिलेक्ट केली तर 1 ही टॅन पाय बाय 4ची व्हॅल्यू होती. टॅन इनवर्स ऑफ टॅन पाय बाय 4 असणार पाय बाय 4 प्लस 1 पण कॉट पाय बाय 4ची व्हॅल्यू असते. कॉट इनवर्स ऑफ कॉट पाय बाय 4 म्हणजेच पाय बाय 4. इथे पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 45 प्लस 45 90 म्हणजेच किती पाय बाय 2. मग के इक्वल्स टू आपल्याला मिळालं पाय बाय 2. मग के कोण आहेत तर एफ ऑफ एक्स इक्वल्स टू काय आहे के. मग एफ ऑफ एक्स इक्वल्स टू आपण काय कन्सिडर केलं के इक्वल्स टू काय कन्सिडर केलं इथे एफ ऑफ एक्स आणि ही व्हॅल्यू इथे पुट केली पाय बाय 2. आपल्याला सोल्युशन मिळालं टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स इक्वल्स टू पाय बाय 2. एफ ऑफ एक्स काय तर टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स. क्वेश्चन 5 मधलं सेकंड प्रूव्ह करायचं सेक इनव्हर्स एक्स प्लस कोसेक इनव्हर्स एक्स इक्वल्स टू पाय बाय 2. आपण फर्स्ट कन्सिडर करू फंक्शन LHSला एफ ऑफ एक्सनं डिनोट करू आणि एफ ऑफ एक्स इक्वल्स टू आपल्याला मिळणार सेक इनव्हर्स एक्स प्लस कोसेक इनव्हर्स एक्स. युझिंग डेरिव्हेटिव्ह म्हटलं मग डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स वी गेट. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स वी गेट. दोन्ही साईडला डिफरन्शिएट करू. आपल्याला या ठिकाणी मिळणार एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे एफ डॅश एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनव्हर्स एक्स प्लस कोसेक इनव्हर्स एक्स याचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. लिहिणार मी डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनव्हर्स एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनव्हर्स एक्स. वी नो दॅट सेक इनव्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह इथे आपण एकाच कंडिशनमध्ये कन्सिडर करणार. सेक इनव्हर्स एक्स 1 अपॉन एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 सेक इनव्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह. तर कोसेक इनव्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. डिअर स्टुडंट्स डिनोमिनेटर सेम आहे. न्यूमरेटरची ॲडिशन सबट्रॅक्शन जे असेल ते होणार. 1 प्लस इंटू मायनस काय होतं मायनस म्हणजेच आपल्याला मिळतं 1 - 1 अपॉन एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. 1 - 1 होतो 0 अपॉन एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 दॅट इज इक्वल्स टू काय मिळतं 0. आता या फंक्शनचं आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं ते मिळालं 0. आणि फंक्शन कोणत्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं तर कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. मग या ठिकाणी लिहितो इफ एफ डॅश एक्स इक्वल्स टू 0 देन एफ ऑफ एक्स इज ए कॉन्स्टंट फंक्शन.
एफ ऑफ एक्स कुठलं फंक्शन असलं पाहिजे ते कॉन्स्टंट फंक्शन, कारण आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं, कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. आता जे कॉन्स्टंट फंक्शन आहे मी कन्सिडर करतो एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू के. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू के, याला मी कन्सिडर केलं एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू के. मग फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्सच्या कुठल्याही व्हॅल्यूसाठी, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू के असणार. पण आता हे सेक इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्स आहे, म्हणजे इथे कंडिशन असणार मॉड एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू काय असणार आहे 1. मग त्या ठिकाणी आपण कंडिशन अप्लाय करू एफ ऑफ एक्स इक्वल्स टू के फॉर मॉड एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1. ही कंडिशन त्या ठिकाणी अप्लाय करू फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इक्वल्स टू के वेअर मॉड एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1. आता एक्सच्या कुठल्याही व्हॅल्यूसाठी जी एक्स फक्त कंडिशन आहे की मॉड एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1 पाहिजे. मग आता आपण सेक इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्स एक्स डिफाईन करायचं. मग असं एक्सची व्हॅल्यू कन्सिडर करायची ज्याच्यासाठी आपल्याला सेक इन्व्हर्सची व्हॅल्यू फाईंड करता आली पाहिजेत. मग मी ती व्हॅल्यू कन्सिडर करतो रूट ऑफ 2. लेट एक्स इज इक्वल्स टू रूट ऑफ 2. एक्स इक्वल्स टू रूट ऑफ 2 कन्सिडर केलं तर एक्सच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू के आहे, म्हणजेच एफ ऑफ रूट ऑफ 2 ची व्हॅल्यू सुद्धा काय असणार आहे के. आणि आपण याला इक्वेशन सेकंड, तर हे इक्वेशन फर्स्ट कन्सिडर होईल. हे जे फंक्शन आहे त्याला फर्स्टनं डिनोट करू, एफ ऑफ रूट 2 ची व्हॅल्यू फाईंड केली ते सेकंडनं डिनोट करू. आता एक्स इक्वल्स टू रूट ऑफ 2 इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करू. फ्रॉम फर्स्ट एक्स इक्वल्स टू रूट 2 इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करायचं. मग आपल्याला मिळतं एफ ऑफ रूट ऑफ 2 इज इक्वल्स टू एक्स रिप्लेस बाय रूट ऑफ 2 सेक इन्व्हर्स ऑफ रूट ऑफ 2 प्लस कोसेक इन्व्हर्स ऑफ रूट ऑफ 2. डिअर स्टुडंट्स, सेक 45 सेक पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 अपॉन रूट सेक पाय बाय 4 ची व्हॅल्यू रूट ऑफ 2 असते. मग सेक इन्व्हर्स रूट ऑफ 2 ची व्हॅल्यू असणार आहे पाय बाय 4. सिमिलरली कोसेक इन्व्हर्स रूट ऑफ 2 ची व्हॅल्यू पण किती आहे, कोसेक इन्व्हर्स रूट ऑफ 2 ची व्हॅल्यू पण किती असणार आहे पाय बाय 4. आणि पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 म्हणजे 45 प्लस 45 90 मीन्स वॉट पाय बाय 2. आणि एफ ऑफ रूट 2 म्हणजेच काय आहे के. एफ ऑफ रूट 2 ची व्हॅल्यू आपल्याला के मिळते, म्हणजेच के इक्वल्स टू आपल्याला पाय बाय 2 मिळतं. फ्रॉम सेकंड के इक्वल्स टू पाय बाय 2. मी एफ ऑफ रूट 2 रिप्लेस बाय के म्हटलं, के इक्वल्स टू पाय बाय 2 मिळालं. के इक्वल्स टू आपल्याला व्हॅल्यू मिळाली पाय बाय 2, पण के कुणाची व्हॅल्यू आहे, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू के आहे, म्हणून एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळते पाय बाय 2. एफ ऑफ एक्स इक्वल्स टू आहे सेक इन्व्हर्स एक्स प्लस कोसेक इन्व्हर्स एक्स. देअरफॉर वी कॅन राईट हिअर सेक इन्व्हर्स एक्स प्लस कोसेक इन्व्हर्स एक्स इज इक्वल्स टू पाय बाय 2. याला रिझन लिहू फ्रॉम फर्स्ट. याला काय रिझन लिहिलं फ्रॉम फर्स्ट. अशा प्रकारे हा सेकंड पार्ट प्रूव्ह झाला. परत एकदा सांगतो बघा, सेक इन्व्हर्स एक्स प्लस कोसेक इन्व्हर्स एक्स इक्वल्स टू पाय बाय 2 आहे. मॉड एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1. LHSला मी एफ ऑफ एक्स म्हटलं, त्याला डिफरन्शिएट केलं, डेरिव्हेटिव्ह सेपरेट केलं. इथे सेक इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स रूट एक्स स्क्वेअर मायनस इन रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस कोसेक इन्व्हर्स एक्स मायनस 1 अपॉन एक्स रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. डिअर स्टुडंट, एक लक्षात ठेवू, सेक इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह नेहमी 1 अपॉन एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 लिहायचं आणि कोसेक इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 लिहायचं आहे. इथे सिम्प्लिफाय केलं, सॉल्व केलं, आन्सर मिळालं 0. म्हणजेच एफ डॅश एक्स इक्वल्स टू आपल्याला मिळतं 0. एफ डॅश एक्स 0 मिळतं, म्हणजेच ते फंक्शन कुठलं असलं पाहिजे कॉन्स्टंट. मग ते कॉन्स्टंट फंक्शन आहे. मग एफ ऑफ एक्सला आपण के म्हटलं, मग एफ ऑफ एक्सला जर के म्हटलं तर एक्सच्या कुठल्याही व्हॅल्यूसाठी त्या फंक्शनची व्हॅल्यू के असणार आहे. फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इक्वल्स टू के. मी कन्सिडर केली एक सुटेबल व्हॅल्यू, जेणेकरून मला इथे सेक इन्व्हर्स रूट 2 आणि कोसेक इन्व्हर्स रूट 2 ची व्हॅल्यू मिळाली पाहिजे ते. म्हणून मी एक्स इक्वल्स टू रूट ऑफ 2 कन्सिडर केलं, तर एफ ऑफ रूट ऑफ 2 ची व्हॅल्यू के असते, कारण फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 2. मग एक्स इक्वल्स टू रूट 2 साठी एफ ऑफ रूट 2 ची व्हॅल्यू काय असणार आहे के. मग एक्स इक्वल्स टू रूट 2 मी इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करतो, आपल्याला मिळतं एफ ऑफ रूट 2 इक्वल्स टू सेक इन्व्हर्स रूट 2 प्लस कोसेक इन्व्हर्स रूट 2. आपल्याला माहिती आहे सेक पाय बाय 4 ची व्हॅल्यू रूट 2 असते, मग सेक इन्व्हर्स ऑफ सेक पाय बाय 4 मिळणार पाय बाय 4. सिमिलरली कोसेक पाय बाय 4 ची व्हॅल्यू रूट 2 असते, मग कोसेक इन्व्हर्स ऑफ कोसेक पाय बाय 4 मिळणार. कोसेक इन्व्हर्स ऑफ कोसेक रूट पाय बाय 4 ची व्हॅल्यू आपल्याला इथे पाय बाय 4 मिळणार. या दोघांची ॲडिशन केली तर पाय बाय 2 मिळते.
के कोण आहे तर फंक्शन एफ ऑफ एक्स ची इक्वल्स टू के, के ची व्हॅल्यू आपण π/2 फाइंड केली आहे, म्हणजे एफ ऑफ एक्स इक्वल्स टू काय मिळतं π/2. म्हणजेच अशा प्रकारे रिलेशन प्रूव्ह होतं सेक इनव्हर्स एक्स प्लस कोसेक इनव्हर्स एक्स इक्वल्स टू π/2. क्वेश्चन 5 मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते 2 एक्झाम्पल. फर्स्ट होतं टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स इक्वल्स टू π/2. सेकंड होतं सेक इनव्हर्स एक्स प्लस कोसेक इनव्हर्स एक्स इक्वल्स टू π/2. आपण प्रॅक्टिस म्हणून परत एक सम सॉल्व्ह करू. थर्ड सम प्रॅक्टिस म्हणून सॉल्व्ह करू. साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स इक्वल्स टू π/2 प्रूव्ह करायचं. साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स इक्वल्स टू काय प्रूव्ह करायचे π/2. तर बघूया सोल्युशन. फंक्शन लेफ्ट साइडला मी फंक्शन एफ ऑफ एक्स असं म्हणतो, साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स. इक्वेशन फर्स्ट नाव दिलं त्याला. डिफरन्शिएट करू बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट एफ डॅश एक्स इक्वल्स टू डेरिवेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स. डेरिवेटिव्ह सेपरेट करू. डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड. डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड. साइन इनव्हर्स एक्सचं डेरिवेटिव्ह असतं 1/√1 - x², तर कॉस इनव्हर्स एक्सचं डेरिवेटिव्ह असतं -1/√1 - x². डिनॉमिनेटर सेम असल्यानं न्यूमरेटरची सबट्रॅक्शन होणार. डिनॉमिनेटर सेम असल्यानं न्यूमरेटरची सबट्रॅक्शन 1 - 1 0/√1 - x², 0 अपॉन समथिंग काय मिळणार आहे 0. डिअर स्टुडंट्स, एफ डॅश एक्स इक्वल्स टू आपल्याला 0 मिळालं म्हणजे फंक्शन कॉन्स्टंट असलं पाहिजेत. मग त्याला कन्सिडर केलं एफ ऑफ एक्स इक्वल्स टू के, मीन्स फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स त्या फंक्शनची व्हॅल्यू के असणार. मग आपल्याला एक सुटेबल व्हॅल्यू घ्यायची ज्या व्हॅल्यूसाठी आपल्याला साइन इनव्हर्स आणि कॉस इनव्हर्स दोघांच्या व्हॅल्यूज फाइंड करता आल्या पाहिजे ते. मग मी सुटेबल व्हॅल्यू एक्सची कन्सिडर करतो 1/√2. एक्सची व्हॅल्यू कन्सिडर केली 1/√2 आणि एक्सच्या कुठल्याही व्हॅल्यूसाठी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू के असते, म्हणजे 1/√2 साठी पण ती व्हॅल्यू काय असली पाहिजे ते के. मग एक्स इक्वल्स टू 1/√2 इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करतो. आपल्याला इथे मिळतं एफ ऑफ 1/√2 इज इक्वल्स टू साइन इनव्हर्स 1/√2 प्लस कॉस इनव्हर्स 1/√2 प्लस कॉस इनव्हर्स 1/√2. साइन π/4 ची व्हॅल्यू 1/√2 असते, म्हणून साइन इनव्हर्स ऑफ साइन π/4 असणार. π/4 तर कॉस π/4 ची व्हॅल्यू 1/√2 असते, मग कॉस इनव्हर्स ऑफ कॉस π/4 असणार. कॉस इनव्हर्स ऑफ कॉस 1/√2 असणार. कॉस इनव्हर्स ऑफ कॉस π/4 असणार π/4. दोघांची ॲडिशन केली π/2 मिळतं. के इक्वल्स टू π/2 म्हणजे त्या फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला π/2 मिळते. मग फ्रॉम फर्स्ट आपल्याला लिहिता येतं साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स इज इक्वल्स टू π/2. अशा प्रकारे आपल्याला हे प्रूव्ह करता येतं साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स इक्वल्स टू π/2. नोट करा, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे लिहायचं राहिलं होतं डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके.